ऐकता जे जे ड्युटी आले नाही तुमचे. प्रभूजी माईक म्यूट झाले रोजी. तुमचे. हा सॉरी. ओके. क्लास ऐकता ऐकता काही डिवोटी फोन करा किंवा मेसेज करा किंवा आठवण करा, किंवा कारण का 60 डिवोटी असतात, आज खूप कमी डिवोटी आहेत. म्हणजे लोकांनी पाहिलं स्पीकर काय स्पेशल नसल्यामुळे जॉईन नाही केलं, माहिती नाही जे काय असेल. पण नक्की. तर सगळ्यांनी एकमेकाला रिमाइंडिंग करा. मला वाटतं मी जास्त मोठा क्लास नाही घेणार आणि तुम्हाला कंटाळा येईल असं काही मी सांगणार नाही. पण नक्कीच जे 30 मिनिटं मी बोलणार आहे, 30-40 मिनिटं बोलणार आहे, सर्व एवढं 50-60 लोकांचं 40-40 मिनिट म्हणजे खूप मोठा वेळ होतो. तुझा वेळ वाया घालवणार नाही असं काहीतरी काळजी घेऊन मी काय बोलण्याचा प्रयत्न करतो. तर त्यापूर्वी सर्वांनी आपण प्रार्थना करूया. अ, ज्यांना ज्यांना म्हणजे वेळ आहे किंवा पॉसिबल आहे किंवा त्यांनी म्हणजे व्हिडिओ चालू चालू करेल काय अडचण नाही. पण जे बिझी असतील तर काय अडचण नाही. तुम्ही व्हिडिओ ऑफ करून सुद्धा किंवा ऑडिओ ऑफ करून सुद्धा तुम्ही लेक्चर ऐकू शकता. तर ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुम् उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं सगुणरघुनाथावितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगुणललिता श्रीविशाखावितां च. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व वैष्णवांचरणी दंडवत प्रणाम. तर मी प्रत्येक शनिवारी शुक्रवारी काय करतो, सगळ्यांना पर्सनली मेसेज टाकत असतो. सगळ्या आईवाईफ जे युथ आहेत आणि ग्रहस्थ लोकांना पण, दोघांना पण मेसेज टाकतो. यावेळेस नाही टाकलं, माझं स्वतः प्रवचन आहे, मी कसं टाकणार त्यामुळे बरेच लोक जॉईन नाही केले वाटतं. ते चांगलं सुद्धा वाटत नाही, आपलं प्रवचन आहे आणि आपण तुम्ही जॉईन करा म्हणून सांगायला. इस्कॉन व्हिडिओ टाकले बरं का, फोटो नाही टाकलं, फक्त लिंक टाकलेले. त्यातले काही माताजी लोक प्रभूजी लोक आले, जॉईन केले असं इस्कॉन बीडच्या ऑफिशियल चॅनलवर. तर आपला उद्देश आहे की जास्तीत जास्त भक्तांना एकत्र आणण्याचं आणि त्यांचं पोषण, भक्तीमध्ये पोषण करण्यासाठी. म्हणजे आपण भक्ती करत आहोत, जसं की नारद भक्तिसूत्रामध्ये म्हटलं की श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्री विधिविना एकांतिकीर हरिर्भक्ती उत्पाते कल्पते. शास्त्रामध्ये काही नियम, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते गोष्टी पालन करत करत वैष्णव सानिध्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी पालन करत जर भक्ती केली तर नक्कीच काय होणार, आपल्या भक्तीत प्रगती होणार. त्यामुळे एकटे भक्ती करत आहोत आणि जर एकटं भक्ती करताना जर आपल्याला संघ कोणी मिळत नसेल तर ते उत्पात होऊन जाते, म्हणजे गोंधळ भक्ती होते. त्यामुळे भक्तांचा संघ खूप महत्वाचा आहे. तर आज आपण जास्त वेळ नाही तर 20-30 मिनिट आपण दामोदर लीला जे कथा आहे, ते कथाचं मर्म, रहस्य, हं? किंवा आपल्या जीवनामध्ये दामोदर लीला काय आहे किंवा दामोदर लीलाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे. कधी कधी एखादी गोष्ट आपल्याशी कनेक्ट झालं की ती गोष्ट ऐकायला आवडतं, किंवा नाही का. तर आपल्याशी कनेक्ट नसले की त्या गोष्टीचं काय एवढं जास्त रस येत नाही. त्यामुळे कुठेतरी ऍक्सिडेंट झाला, 10 लोक मेले, काय वाटत नाही आपल्याला. जर आपलं जवळचं कोण व्यक्ती असेल तर किती आपण त्या गोष्टीकडं ध्यानपूर्वक ऐकतो, किंवा काय झालं एवढं आपण रिसर्च करतो. त्याप्रमाणे हे दामोदर लीलेमध्ये आपली काय संबंध आहे किंवा काय कनेक्शन आहे. मग तुम्हाला वाटेल की दामोदर लीला तर 5,000 वर्षापूर्वी झाली, तेव्हा आपण कुठं होतो काय माहितच नाही, आपला संबंध सुद्धा माहिती नाही लांब लांबपर्यंत. पण दामोदर लीला जे जे कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण भगवान उकळबंधन जी लीला झालेली आहे खूप विशेष, स्पेशल भक्तांसाठी आहे. या उकळबंधन लीला किंवा दामोदर लीलामध्ये भगवंत सिद्ध करून दिलेले आहेत की मला फक्त प्रेमाने बांधू शकतात. हं? कोणी ज्ञानाने, कोणी तपस्याने, कोणी त्यागाने,
कोणी योगाने, कोणी असे अनेक प्रकारे जे मार्ग आहेत भगवंताला प्राप्त करण्याचा. कुठल्याही मार्गाने मी तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही, फक्त म्हणजे फक्त भक्तांच्या प्रेमाच्या बंधनाने मला बांधू शकतात, हे सिद्ध करण्यासाठी कृष्ण भगवंताने ही लीला केलेली आहे. आणि या लीलाचं आस्वादन करताना असे म्हणतात की 5,500 वर्षापूर्वी यशोदा माता किंवा वृंदावनचे जे गोपी किंवा जे लोक काही लीला पाहत होते, ते लीलामध्ये लोक जे आस्वादन घेत होते 5,500 वर्षापूर्वी, ती आस्वादन आज सुद्धा आपण घेऊ शकतो. तुम्हाला त्यावेळेस ते वृंदावनचे गोपी इतकं आनंदी होते ना, इतकं ब्लीस त्यांना वाटत होतं ते दृश्य. ते कृष्णाला बांधायला खूप वेळ लागला बरं का. हा, यशोदा मैया म्हणायची प्रत्येक गोपीला, अरे तुझ्या घरातून दोरी घेऊन ये, तुझ्या घरातून दोरी घे. सर्व स्त्रिया दोरी आणायचे. आणि त्यांना खूप आनंद वाटायचा ते बघताना दृश्य, की असं त्या वृंदावन स्त्रियांना सुद्धा वाटत होतं की कृष्णाला कधी बांधूच नाही, नुसतं यशोदा माता असं कृष्णाला पकडून राहावं किंवा आम्ही कृष्णाला पाहत राहावं. त्या स्त्रियांना जे आनंद प्राप्त होत होता, आज सुद्धा त्या आनंदाचं आस्वादन आपण घेऊ शकतो ज्यावेळी शुद्ध भक्तांच्या मुखातून आपण ऐकू. आता आम्ही तर शुद्ध भक्त नाही, पण आपण दामोदर लीला श्रवण करू, तर अंशतः म्हणजे एक अमृताचा एक जरी बिंदू जरी आपल्याला टेस्ट करायला भेटला तरी खूप झालं त्यामध्ये. तर आपण नक्कीच एक महिनाभर शुद्ध भक्तांच्या मुखातून जर ऐकलं, तर खरंच खूप तुम्हाला इतका आनंद भेटेल ना, की आपण इमॅजिन करू शकत नाही की 5,500 वर्षापूर्वी जे वृंदावनच्या लोकांनी जे आस्वादन घेतलं, ते आस्वादन आज सुद्धा घेऊ शकतो. या लीलेचं इतकं विशेष आहे ना, रहस्य. एखादी जुनी गोष्टी असेल तेवढं त्यामध्ये आनंद मिळत नाही, किंवा 10 वर्षापूर्वी तू पडला होता, ऍक्सिडेंट झाला, पाय तुटला, काय आनंद वाटणार नाही त्या गोष्टी. किंवा 10 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीला लॉटरी लागली किंवा तो टॉपर आला, 10 वर्षापूर्वी तो एमटेक केला, असं काहीतरी एखादा गुड न्यूज जरी असेल तर एवढा आनंद मिळते का? नाही मिळत. पण भगवंताची लीला आहे ना, म्हणे की भविष्य काळात, वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये तेवढंच आस्वादन, असं एकच गोष्ट आहे. ती कधी शिळं होत नाही. शिळं म्हणजे काय, जुनं होत नाही किंवा ते कधी खराब न होणारा, म्हणजे आद्यम पुराण पुरुषम, खूप जुनी गोष्ट आहे. आणि खूप म्हणजे ते खूप जुनी गोष्ट पण आहे, ते खूप तरुण पण गोष्ट आहे, आणि खूप नवीन पण आहे. भगवंताची लीला कधी जुनं होत नाही बरं का. म्हणजे दामोदर लीला 5,500 वर्षापूर्वी झाली म्हणून जुनं झाले असे नाही. ते त्यावेळी सुद्धा इतकं सुंदर होता, इतकं आस्वादन होता. आज सुद्धा तेवढं आस्वादनीय आहे. आणि अजून 100 वर्षानंतर सुद्धा दामोदर लीला तेवढंच आस्वादनीय असणार. म्हणजे ते जुनं कधी होणार नाही लीला भगवंताची. किंवा कधी कधी मला वाटेल की अरे, मी तर त्या लीलेमध्ये नव्हतो, असलं तर बरं झालं असतं. नाही, ते लीला शाश्वत काळापर्यंत. आज सुद्धा दामोदर लीला श्रवण केल्यावर आपण सुद्धा ते दामोदर लीलाचे एक पार्ट होऊ शकतो. म्हणजे असं या ठिकाणी काय, दामोदर लीलामध्ये यशोदा आणि कृष्ण दोघांच स्टोरी आहे बरं का. पण त्या स्टोरीमध्ये यशोदा, हे कृष्णा थांब थांब असे ओरडू लागली, तर तो पळतोय. आणि आई ओरडते आणि तो पळतोय ना, मग अख्ख्या गावातल्या लोकांना आवाज आला की काय चाललंय, यशोदा म्हणजे काय करते, कृष्णाला काय करते, म्हणून सर्व सर्व लोक पाहण्यासाठी घराच्या बाहेर आले. आणि जसं पाहत आहे की कृष्ण खूप नटखट पळतोय, त्यावेळेस काय झालं की त्या वृंदावनच्या सगळ्या स्त्रिया ते दृश्य पाहण्यासाठी, ते आनंद घेण्यासाठी गर्दी केली बरं का. म्हणजे कृष्णाने सुद्धा ती लीला करण्यापूर्वी लोकांना जमा केली बरं का. जेणेकरून काय होणार, जन्म कर्मचे मे दिव्यम, मग जन्म आणि कर्म खूप दिव्य आहे. जो व्यक्ती जाणतो बघतो त्याला खूप विशेष कृपा प्राप्त होईल. म्हणून कृष्ण भगवान काय केलं, सिक्रेट जी लीला आहे, इतकं गुह्य लीला आहे, मी काय करेन म्हणजे भक्तांच्या माध्यमाने, म्हणजे भक्तांना दाखवत दाखवत मी पूर्ण करेन. त्यामुळे सगळ्यात पहिला कृष्ण भगवान काय केलेलं आहे, की पूर्ण गल्लीमध्ये, पूर्ण वृंदावनमध्ये प्रत्येक त्या ठिकाणी पळत पळत लोकांना जमा केलं. सर्व लोक शेवटी पकडलं यशोदामय्याने, नंदभवनात घेऊन आली, तर खूप लोक आले पाहण्यासाठी. आणि यशोदामय्या नंद राणी आहे ना, ती वृंदावनची महाराणी आहे. ती, तिला कोण उलट बोलू शकतो का, "अय यशोदा कशाला बांधतेस" म्हणून? नाही, कोणी उलटा बोलू शकत नाही बरं का. यशोदा म्हणजे फक्त नंद महाराज वगळता कोणी सुद्धा रोखू शकत नव्हते. असं सुद्धा म्हणतात की रोहिणी मैया त्या दिवशी घरी नव्हती म्हणे.
रोहिणी मैया ज्यावेळेस ही लीला घडली, ते उपानंद प्रभू म्हणजे नंद महाराजांचे जे अजून एक बंधू होते, मोठे बंधू उपानंद त्यांच्या घरी गेले होते. त्यामुळे एकच व्यक्ती होती कृष्णाला थांबवणारी, ती म्हणजे रोहिणी. पण योगायोगाने रोहिणी पण तिकडे नव्हती. त्यामुळे नंद बाबा सुद्धा नव्हते घरी. म्हणजे यशोदेला थांबवणारे दोनच व्यक्ती होते, एक रोहिणी होती आणि एक नंदबाबा होते. पण दोघे सुद्धा उपस्थित नसल्यामुळे कोणाची हिंमत नाही झाली की यशोदेला, की यशोदा तू असं काय करते म्हणून. का, ती खूप वरिष्ठ आहे, खूप महान वैष्णव आहे ती. तर यशोदा मैया म्हणजे सर्व वृंदावनचे लोक पाहत असताना, आपण सुद्धा ही लीला ऐकताना, आपण सुद्धा त्या वृंदावनच्या लोकांच्या मध्ये कुठेतरी थांबलेलो आहोत आणि ती लीला पाहत आहोत, असं आस्वादन घेणं म्हणजे किती किती छान वाटेल की नाही आपल्याला. म्हणजे ते आस्वादन म्हणजे शुद्ध भक्तांच्या मुखातून घेऊ शकतो म्हणा. म्हणजे तुम्ही कधी असा ऑब्झर्व केला का, एखादी कथा सांगत एखादे एक्झाम्पल काय, परमपूज्य राधा गोविंद महाराज त्यांची कथा ऐकताना, मी तर खूप वेळा ऐकली, असं कथा ऐकताना असं वाटतं की महाराज कथा सांगताना मी त्या लिलेमध्ये कुठे जाऊन बसलो का असं वाटतंय. का शुद्ध भक्तांच्या मुखातून ऐकलं ना, ते लिलेमध्ये आपण एक पार्ट बनतो. आणि ते पार्ट बनवून त्यावेळी लोक आस्वादन जे घेत होते ना, ते आस्वादन आज सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि दामोदर खूप जुनं झालं तर काय ऐकायचं, माहिती म्हणे दामोदर काय उकळायला बांधली सदा मैया आणि दोन बोट कमी पडले आणि झालं. नंतर नरकुवेर मणिगुरु उद्धार केलं. तेवढं दामोदर लीला आहे का, नाही. ही लीला किती जरी वेळ ऐकलं तरी ही खूप नवीन नवीन आनंद देणार आहे. म्हणजे जर आपण ही दामोदर बघा, इस्कॉन मध्ये आल्यापासून, आपल्या इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी काय माहित पण नव्हतं, दामोदरीला काय माहित नव्हतं. पण इस्कॉन मध्ये आल्यापासून दामोदरीला किती वर्षापासून ऐकतोय, पण प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला ऐकायला मिळतं. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आस्वादन करायला मिळतं. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन अनुभव मिळतो आपल्याला दामोदर लीलेमध्ये. आणि प्रत्येक वर्षी ते कृपा पण जास्त मिळतं. त्यामुळे आता मी सुरू करण्यापूर्वी सांगतो की ही दामोदर लीला आहे किंवा एक कार्तिक महिना आहे, हे फक्त स्पेशली आपल्या वैष्णवांसाठी आहे बरं का. ते कसं आहे, आपण बघा, तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी आहात काय, तुम्ही या ठिकाणी ग्रहस्थ आहात, तुम्ही काही ठिकाणी पळापळी खूप असते. कारण पाहतो की या कलियुगामध्ये मंदा सुमंद मतियो मंद भाग्य उपदते. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे, वेळ कमी आहे, बुद्धी कमी आहे, अनेक गोष्टीचा अभाव आहे. म्हणजे तुम्हाला करायच्या खूप गोष्टी आहेत, पण एवढी ताकद पण नाही, एवढी शक्ती पण नाही, एवढा एनर्जी पण नाही, किंवा एवढी बुद्धी पण नाही, अनेक गोष्टीचा अभाव आहे. पण कलो दोष निधी राजन असते एको महानगुण. हे कलियुगात खूप दोष भरलेला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह इतकं भरलेलं आहे. पण एक चांगलं गुण आहे म्हणे, असते एको महान गुण, कीर्तनादेव कृष्णस्य. जो व्यक्ती कीर्तन करतो म्हणे कोणाचा, कृष्णाचा, मुक्त संगम परमब्रजेत, तो लगेच मुक्त होतो. एकतर भक्ती करणं खूप सोपं केलं भगवंतानी, पण खूप अडचणी, सोपं नाही करत बरं का कलियुगामध्ये भक्ती करणं. कारण काम, क्रोध, लोभ अनेक गोष्टी समस्या येतात. तर भगवान काय विचार करतात, कलियुगात जन्म घेणं सोपं पण आहे, भक्ती करणं सोपं पण आहे, पण अनेक म्हणजे आपल्या क्षमतेच्या पलीकडे अडचणी आहेत. म्हणजे अडचणी समजतं ना, क्षमतेच्या पलीकडे अडचणी म्हणजे काय, क्रोध आहे. एक्झाम्पल काय, मी किती जर ठरवलं मला राग येऊ नये म्हणून, पण वेळ प्रसंगी असा क्रोध येतो ना मला, की मी कंट्रोलच करू शकत नाही. किंवा अनेक गोष्टी आहेत, काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, का जे गोष्टी असेल. म्हणजे मी गेल्या 20 वर्षापासून भक्ती करत आहे, जप करत आहे, सर्व करत आहे, पण क्रोधावर अजून सुद्धा नियंत्रण नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की इतकं प्रयत्न करू सुद्धा आपण त्या गोष्टी नियंत्रण करू शकत नाही. अशी अवस्था असताना मी भक्ती कशी करू, असा जर प्रश्न पडेल आपल्या जीवनामध्ये, तर भगवंत म्हणतो की चिंता करू नको, मी तुला असं काही डिस्काउंट ऑफर देईन की त्या ऑफरमुळे काय होणार, तुझा भक्ती खूप छान होईल म्हणे. काय डिस्काउंट ऑफर आहे मग, की ज्याप्रमाणे वर्षाला दिवाळी आले की दिवाळीमध्ये का ऑफर खूप येतात. आता मी होतो कुठे होतो, श्रीरंगम मध्ये, तिरची, तिरुवनंतपुरम किंवा तिरची किंवा तिरुचीपल्ली, एक डिस्ट्रिक्ट मोठा सिटी आहे तिरची म्हणून. त्या ठिकाणी आम्ही ज्वेलरी खरेदी करायला गेलो होतो. मग तिथे सांगितलं की जर 20,000 रुपये जर ज्वेलरी घेतात, डिस्काउंट आहे म्हणे. काय, सोन्याचे नाणे भेटेल तुम्हाला म्हणे. तर आम्ही 20,000 खरेदी केली, तर सोन्याचे नाणे भेटले आम्हाला. छोटं होतं एकदम. मग ते विकलं आम्ही, तर 1,000-1,100 रुपये आले, ते सोन्याचं होतं बरं का. म्हणजे डिस्काउंट ऑफर होता. म्हणजे ते म्हणले वर्षाला एकदा आम्ही डिस्काउंट ऑफर ठेवतो म्हणे. तसं भगवंताने सुद्धा पाहिलं की आपली क्षमता खूप कमी आहे, भक्ती करण्याची आपली योग्यता नाहीये, खूप आपण म्हणजे काय वीक आहोत भक्तीमध्ये. त्यामुळे भगवंताने डिस्काउंट ऑफर म्हणजे काय,
की आपल्याला एक कार्तिक महिना दिलेला आहे. कार्तिक महिन्यामध्ये एक आध्यात्मिक बळ म्हणजे वर्षभरामध्ये जी ताकद लावून सुद्धा तुम्हाला जेवढी शक्ती मिळत नाही, ती शक्ती या महिन्यामध्ये प्राप्त होते. म्हणून या महिन्याला एक नाव आहे बरं का, लक्षात राहू द्या. ऊर्जा व्रत म्हणतात. ऊर्जा. ऊर्जा व्रत म्हणजे काय? एनर्जेटिक. एनर्जेटिक म्हणजे काय? त्या व्यक्तीला तमोगुणातून सत्वगुणात आणणारी राधाणीचे नाव आहे बरं का, ऊर्जेश्वरी. ऊर्जेश्वरी म्हणजे ऊर्जा देण्याची स्रोत, जिच्याकडे ती राधाराणी. आणि राधाणीचं अजून एक नाव आहे कार्तिकी. हं? कार्तिकी म्हणजे कार्तिकची ती महाराणी, कार्तिक महिन्याची मुख्य अधिष्ठाते देवता कार्तिकी म्हणतात, राधाणीचं नाव आहे. अशाप्रमाणे ही जे महिना आहे भगवंताला तर प्रिय खूपच आहे. कारण भगवंताला प्रिय का बरं आहे? कारण ती राधाणीला प्रिय आहे. जर गीता वाचली दावाध्यामध्ये भगवंत कृष्ण म्हणतात की मासानाम अहम मार्गशीर्ष अस्मी म्हणे. मी 12 महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष महिना मी आहे. मार्गशीर्ष म्हणजे डिसेंबर महिना. जर कृष्ण भगवंताला आवडता महिना काय म्हणे? डिसेंबर. तुझ्या मनात पडलं असेल की डिसेंबरच का कृष्णाला आवडतो? काय थंडी असते म्हणून? काय सुट्ट्या असतात म्हणून? काय क्रिसमसमुळे का? नाही. कृष्णाला डिसेंबर का आवडतो? कारण गीता जयंती जी आहे, भगवान कृष्णाने गीता सांगितलेला महिना म्हणजे, नाही का, मॅरेथॉन कधी असं माहिती आहे? डिसेंबरला असं की नाही मॅरेथॉन बुक डिस्ट्रीब्युशन. त्या गीता जयंती आहे. भगवंत सगळ्यात प्रिय गीता आहे. तर भगवंत गीता सांगितलेला दिवस आहे गीता जयंती, जे आहे मोक्षदा एकादशी, हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतो. म्हणून कृष्णाला प्रिय महिना आहे मार्गशीर्ष महिना. जर कृष्णाला प्रिय जर डिसेंबर महिना असेल तर, किंवा मार्गशीर्ष महिना असेल तर, राधाणीचा प्रिय महिना काय म्हणे? मग कार्तिक महिना. मग तुम्हाला प्रश्न पडेल, कार्तिक मध्ये काय विशेष घटना घडली प्रभूजी? कार्तिक मध्ये राधाकुंड श्यामकुंड प्रकट झालेलं आहे, जे की कृष्णाला खूप प्रिय आहे. जे राधाणीला प्रिय काय? राधाकुंड श्यामकुंड. त्यामुळे ते प्राकट्य याच कार्तिक महिन्यात राधाने प्रिय कार्तिक महिना आहे. आणि दुसरी गोष्ट काय? आपल्यासारखे बद्ध जीवांना जे आसक्त आहेत भक्तीमध्ये, आसक्त म्हणजे काय? स्वतःकडे काही शक्ती राहिलीच नाही. एखादा वीक माणूस असतो, तो स्वतः उठू शकत नाही, त्याला कोणीतरी आधार द्यावा लागतो, त्याला उठवावं लागतं, बसवावं लागतं, डॉक्टरकडे न्यावं लागतं. आपली आध्यात्मिक अवस्था कशी आहे बरं का? आता मी तुम्हाला प्रभू मी चालतो बसतो असं नाही. आध्यात्मिक अवस्था कशी आहे आपली? पूर्ण वीक झालेली आहे. वीक म्हणजे जीर्ण झालेले आहे. तुम्ही स्वतःच्या बळावर उठू शकत नाही. तुम्हाला कोणाला उठवावं लागतं, कोणी चालवावं लागतं, तुम्हाला कोणी कावं घालावं लागतं. अशी अवस्था आहे आपल्याला. पण ही कार्तिक महिन्यामध्ये जो कार्तिक व्रत धारण करतो त्याला वर्षभर चालण्याची पळण्याची शक्ती मिळते. ऊर्जा व्रत म्हणतात त्याला. हा, कार्तिक महिन्यामध्ये एक खूप छान साधना केली तर वर्षभर तुम्हाला एनर्जी टिकून जाते. जसं की आपण रात्री मोबाईल चार्जिंग ठेवतो, सकाळी 100% झाली की दिवसभर ते मोबाईल चालते. जर रात्री जर विसरलो आपण मोबाईल चार्जिंग करायची, आणि दिवसभर किती अडचण येणार आपल्याला, मोबाईल जर बंद असेल तर किती समस्या येतात. असं ही कार्तिक महिना संपूर्ण महिना 11 महिन्याला काय म्हणणार, चार्जिंग करून ठेवणारी. जर ही कार्तिक महिन्यामध्ये चांगली साधना केली, चांगली भक्ती केली तर तुम्हाला 11 महिने तुमचं मन स्थिर राहणार, मन डिस्टर्ब होणार नाही, साधनेमध्ये विचलित होणार नाही, किंवा भगवंतापासून लांब जाणार नाही, भक्तीपासून लांब जाणार नाही, सेवापासून वंचित होणार नाही, किंवा सेवन शक्ती ताकद 16 मुळे चांगला होतील कधी? हे 11 महिने जर चांगली साधना करायची असेल तर या महिन्यात चांगली साधना केली, रात्री जर मोबाईल चार्जिंग करून ठेवलं की तुम्हाला पूर्ण दिवसभर वापरता येईल. असं जर या कार्तिकी महिन्यात चांगली साधना केली तर तुम्ही पूर्ण वर्षभर, तुम्हाला 11 महिने खूप एनर्जी राहील, उत्साह राहील बरं का, उत्साह. हं? राधाण्याचं एक नावच आहे बरं का, विद्यार्थिनी, नेहमी शिकणारी. नेहमी शिकत राहते राधाराणी. म्हणजे विचार करा, सर्वांची मुख्य मालकीन बाई शिकत असेल तर आपण काय विद्यार्थी नाही का? आपण विद्यार्थी नाही का? आपण सुद्धा विद्यार्थी आहोत. राधाराणीच विद्यार्थी नसेल तर आपण कोण आहोत? तर सांगतात तात्पर्य काय, की वर्षभर आपल्याला उत्साह जर पाहिजे असेल ना, खरंच मी अनुभव करतो की मी कार्तिक महिना दरवर्षी एकदम आम्ही छान, म्हणजे छान लय छान नाही पण खूप चांगलं करायचा प्रयत्न, सुट्टी न घेता, मंगळारती न मिस करता केल्यामुळे ना वर्षभर खूप एनर्जी राहते बरं का. आता आपल्याला एवढं या ठिकाणी दीक्षित भक्त पण आहेत, खूप सिनियर डिवोटी पण आहेत, आणि सगळं कळतं की आपण ही महिना बिलकुल वाया घालवायचं नाही. म्हणजे कोणी केलं नाही केलं, कोणी करतो नाही करतो, पण मी करेन म्हणून. तर माहिती नाही, तू शेड्यूल खूप व्यस्त राहतो, कधी कधी आपण कामामध्ये इतकं व्यस्त राहतो, 16 माळा सुद्धा होणं खूप अवघड जातो. तरी वेळोवेळी 16 माळा तर एक्स्ट्रा माळा करणं, कारण ना ह्या महिन्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे बरं का, एक जरी माळा केली तर 1000 माळा केलेलं फळ मिळतो कार्तिक महिन्यामध्ये. जसं की आता बघा,
एक्झाम मी बीडमध्ये आहे, तुम्ही कोणी पुण्यामध्ये आहे, कोणी कुठं असेल, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी एक माळा जप केले की एकच माळाचं फळ मिळतं वर्षभर. पण तेच व्यक्ती जर वृंदावनला गेला आणि एक माळा केली की त्याला 1,000 माळाचं फळ मिळतं. कधी पण जा, 12 महिन्यात कधी पण जा वृंदावनला. जर आपण थोडं भक्ती केली डबल फायदा होतो. पण तुम्ही आहे त्या ठिकाणी राहिलं, जेवढी भक्ती केली तेवढाच फायदा होतो. पण असं एक महिना येऊन जातो वर्षातून, कार्तिक महिना, त्या ठिकाणी तुम्ही घरी राहून जे माळा करता, साधना करता, ती साधना वृंदावन जाऊन केल्यावर जे फळ मिळेल, ती फळ तुम्हाला घरी राहून मिळू शकतं. समजते ना? कार्तिक महिना का बर? ही कार्तिक महिना मध्येच असं आहे की जसं आपण वृंदावनला गेले लोक राधे राधे म्हणतात ना, पुढे वृंदावन राधामय होऊन जाते वृंदावनला गेले की. असे ही कार्तिक महिना म्हणजे पूर्ण सृष्टीमध्ये वृंदावन पसरून जातो का? ही कार्तिक महिना म्हणजे राधाची ब्लेसिंग, कृपा. कारण का वृंदावन राधाराणी वैकुंठात असताना कृष्ण म्हणले, अगं राधे आपल्याला जायचं पृथ्वीवर. राधाराणी म्हणे मी नाही येणार म्हणे. का? ज्या ठिकाणी गोवर्धन असेल, ज्या ठिकाणी वृंदावन नसेल, ज्या ठिकाणी यमुना नसेल, मी येणारच नाही म्हणे. मग ते राधाराणीच्या इच्छा पोटी भगवंतानी येताना गोवर्धन, यमुना, वृंदावनला घेऊन आले, फक्त कोणासाठी? राधाराणीसाठी. तीच राधाराणी काय करते, अरे माझ्या वृंदावनाला सर्व जीव येऊ शकत नाहीत, तर मी असं एक वर्षातून एक महिना बनवेन, त्या महिन्यामध्ये कोणी कुठं जरी असो. चैत्र महाप्रभू काय म्हणले, मोरमन वृंदावन. माझं मनच काय झालं म्हणे, भगवंता वृंदावन झालेलं आहे. ही कार्तिक महिना म्हणजे आपण आहोत त्या ठिकाणी ते वृंदावनच आहे. तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये वृंदावनला गेलं तर मग ते दुधामध्ये साखरच म्हणा. पण जरी कार्तिक वृंदावनला जर नाही नाही गेलं तरी वृंदावन गेल्यावर जे फळ मिळतो, तीच फळ आध्यात्मिक फळ बरं का, जे आपल्या घरी राहून सुद्धा करू शकतो, ते प्राप्त होऊ शकतं. म्हणून इतकं भगवंताने कृपा किती केली, किती करावं, अजून काय करावं का? म्हणजे पाहायला गेलं अजून खूप गोष्टी आहेत बरं काही सांगण्यासारखं, की भगवंताची मर्सीची सीमाच नाही म्हणे. भगवंताची कृपा, कृपा नावाची एक शक्ती आहे बरं का. कृपा नावाची एक शक्ती आहे. जसं तर सर्वांना माहिती आहे की भगवंत कृष्ण ज्यावेळेस यशोदा मैया कृष्णाला बांधताना दोन बोट दोरी कमी पडत होती. सर्वांना माहिती आहे की एक बोट आहे यशोदेचा प्रयत्न, दुसरा बोट आहे कृपा. की भगवंत कृपा केली यशोदेवर आणि तरी प्रयत्न केले तर कृष्णाला बांधू शकली. तर म्हणे की भगवंताकडे खूप शक्ती आहे बरं का, की कृष्णाला बांधण्यासाठी दोरी घेऊन येत होते अनेक गोपी. कोणी घरून आणले, कोणी गायच्या गळ्यातून काढलं, अनेक ठिकाणी दोरे आणले. म्हणजे दोरे आणताना भगवंताच्या अनेक शक्ती आहेत बरं का. ती शक्ती काय करायचे, दोरी लहान करायची किंवा ते दोरी अदृश्य करायचे किंवा त्या यशोदा मैयाला सुद्धा भ्रमित करून टाकायचे. जेवढे वृंदावनच्या लोकांना सुद्धा भ्रमित करायचे. कोणाला काही कळतच नव्हतं की नेमकं होतोय तरी काय. एखादी गोष्ट विचार करा, की एखादी गोष्ट कमी पडली तर मी कनेक्ट केलं, परत बांधलं, परत कमी पडलं, 2-3 वेळा केल्यावर माणसाला डाऊट येते की नाही का बरं कमी पडतोय म्हणून. आम्ही आम्ही असं केलं, अख्खा वृंदावनचे दोरे आणलं तरी ते यशोदाला कळालं नाही किंवा ते बाकीच्या लोकांना सुद्धा नाही कळालं. कारण भगवंत अनेक शक्ती काय करत होते, त्या वृंदावनच्या लोकांना भ्रमित करत होते. पण शेवटी काय झालं बरं का, की भगवंताची एक शक्ती प्रकट झाली. हं? त्या शक्तीचं नाव आहे कृपा शक्ती. समजलं का? की खूप मोठी शक्ती आहे भगवंताकडे. ही शक्ती, ती शक्ती, आराधनी शक्ती, अनेक शक्ती आहेत भगवंताकडे. हं? सन्निधी, सविधी, अनेक शक्ती आहे. त्यामध्ये एक शक्ती कृपा शक्ती. ज्यावेळी भगवंताची कृपा शक्ती प्रकट झाली की सर्व शक्ती पळून गेले. हं? म्हणे मग आपल्या आचार्य म्हणतात, ही कृपा शक्ती आहे तरी कोण आहे? ही कृपा शक्ती आहे श्रीमती राधा राणी. भगवंत या कृपेच्या अधीन झाल्यावर ते कोणा काहीच बघत नाही, ते स्वतःला विसरून जातात म्हणे. स्वतः भगवंत म्हणतात अर्जुनाला एका ठिकाणी, अर्जुना लोकांनी काय सुद्धा मागू दे मी देतो, पण एक गोष्ट मी कधी देत नाही म्हणे, काय? माझी भक्ती, माझी कृपा. का बरं? अर्जुन म्हणले का बरं भगवंता? म्हणे अर्जुना मी ज्या व्यक्तीवर कृपा करतो त्याच्या हातामध्ये मला विकावं लागतं म्हणे. म्हणजे मी कृपा लवकर कोणावर करत नाही म्हणे. त्यामुळे कृपा शक्ती अशी शक्ती आहे ना, ती शक्ती एकदा भेटली की माणसाला म्हणजे सहज प्राप्त होते. म्हणजे एक्झाम्पल काय की भलेही आपण म्हणतो की कृपा, भगवती कृपा आणि यशोदा प्रयत्न त्याने बांधू शकलं. म्हणजे कृपा शक्तीकडे इतकं पॉवर आहे की तुझे प्रयत्न करायची सुद्धा गरज नाही तुम्हाला, जर कृपा केली. प्रभुपादाने विचारलं, प्रभुपाद
की आम्ही भक्ती विदेशी लोक विचारायचे आम्ही काय पुण्य केलं प्रभुपाद म्हणून भक्तीमध्ये एवढी प्रगती केली. तर प्रभुपाद म्हणले तुमची काही पुण्याई नाही, माझी कृपा तुमच्यावर झाली. प्रभुपाद काय म्हणले, माझी कृपा तुमच्यावर झाली, कृपा शक्ती तुमच्या झाल्यामुळे तुम्ही काय न झालात. समजते ना तुम्हाला? तुम्ही असं काय समजू नका मी लई प्रयत्न केला प्रभूजी, मी लई कष्ट केलं प्रभूजी, तुम्हाला काय माहित मी इतकं जप केलं म्हणून मी भक्तीमध्ये आलो किंवा टिकून राहिलो नाही. तुमच्या प्रयत्नाला 0 मार्क. की भगवंताची कृपाशिवाय वैष्णवांची कृपाशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. जर ही कृपा जर मिळत नसेल तुम्ही किती प्रयत्न करा काही तुम्हाला म्हणजे काहीच प्रगती होणार नाही तुमचं. त्यामुळे प्रयत्न करायचे, आपल्याला प्रयत्न कमी करायचे नाही. यशोदा मैया कंबर कसून, कमरेला कसून काय केली, प्रयत्न केले त्याने. म्हणजे आपण सुद्धा असं नाही की दे रे अरे पलंगावारी, असं नाही. आपल्या प्रयत्नाला खूप वाव आहे बरं का, प्रयत्न करायचा आहे. पण सांगण्याचं तात्पर्य काय, तुमचा प्रयत्न लई मोठं गोष्ट नाही, तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे लई मोठी असं म्हणजे अचिव्हमेंट नाहीये. तुमच्या प्रयत्नाला आपण मार्क देऊ शकतो. पण भगवंताच्या कृपेला 100 पैकी 100 मार्क देऊ शकतो आपण. म्हणून भगवंताला वैष्णव काय म्हणतात, भगवंत कृपा करा, कृपा कृपा अभिलाष करी. हम्म यही निज दासी. की आपण भगवंताला कृपाची याचना करतो, कारण का आपल्याला माहित आहे की एकाकी आमार नाही पाये बल हरिनाम संकीर्तन. हे देवा कृष्णा, माझी काही एवढी शक्ती नाहीये की मी तपस्या करून लय भगवंताला प्राप्त करू शकतो, पण तुझ्या कृपाशिवाय काही जाऊ शकत नाही. आता मी जास्त वेळ नाही बरं का, मी दोन गोष्टीवर आज बोलणार आहे, म्हणजे दामोदर लय मोठ्या बरं का. एक कृपा आणि एक प्रयत्न, नाही का. यशोदा मैया प्रयत्न करताना बिलकुल कंटाळा केली नाही. तुम्हाला सर्वांना माहित असेल की यशोदा मैयाचं वय थोडं जास्त झालं होतं. आणि तुम्ही भागवत सुखदेव गोस्वामी म्हणतात की थोडी लठ्ठ होती ती. आणि ज्या दिवशी दिवाळी होती तर खूप मोठा अलंकार घातले होते. तर वृंदावनची राणी येते. आता वृंदावनची राणी म्हणजे किती मोठा अलंकार घातले असेल ते नाही म्हणलं ते 2-3 किलोला घातलं असेल त्याने अंगामध्ये, खूप सोनं वगैरे नाही का. म्हणजे खूप मोठे दागिने घातलेले यशोदा मैया. आणि त्यांनी सिल्क साडी घातलेली आहे, खूप हेवी साडी पण आहे. आणि सकाळी उठल्यापासून कामाला लागलेली आहे ती. आणि म्हणजे ते काम चालू आहे त्याच्या दिवशी. आणि यशोदा मैया नेहमी कंप्लेंट ऐकायची, कृष्ण यांच्या घरी लोणी चोरी केलं, त्यांच्या घरी लोणी चोरी केल्या, म्हणून ती काही विचार केली नाही आता मी काय करेन, स्वतः हाताने लोणी बनवून तिला खाऊ घालेन जेणेकरून तू चोरी करणार नाही. त्या हिशोबाने तिने खूप तयारी केली होती. काल दूध काढली, रात्री गरम करून त्याला विरजण टाकली, दही बनवली, सकाळी उठून आंघोळ केलं. तर एखादी नॉर्मली तुम्ही बघा की माताजी लोकांना खूप काम असतात. आम्ही लहानपणी घरी पाहायचो खूप कामं करतात म्हणजे. आणि जर एखादा फेस्टिवल आलं, दिवाळी आली, तर किती कामं करतात लोक, घरी स्त्रिया. आणि यशोदा मैया म्हणजे त्या गोकुळाची राणी होती. पण ज्या दिवशी हा उत्सव होता त्या दिवशी अनेक लोक सुट्टीवर गेले होते. त्यामुळे यशोदा मैया इतर वेळेस सुद्धा काय व्हायचे बरं का, इतर वेळेस सुद्धा लोक दूध काढायचे, गरम करायचे, लोणी काढायचे, पण कृष्ण एवढं खात नव्हता. यशोदा काय विचार केली, एक कामगार लोक काम करतात एवढं चांगलं लोणी बनवत नसेल म्हणून मी सुद्धा बनवेन. आता लोणी बनवणं सोपं कारण नाही बरं का. किती कुटाण असेल मला पण माहित नाही, लोणी काढणं म्हणलं अवघड आहे लोणी बनवणं. ते दहीला मंथन करणं, त्यात लोणी काढणं एवढं सोपं नाही बरं का, आजकाल लोक जमत पण नसेल. आणि ते असं नाही की मशीनवरची गोष्ट आहे, दही टाकलं लोणी बाहेर पडलं, असं नाही. ते खूप प्रोसेस असते बरं का. त्या दहीला रेविनी करायचं, खूप वेळ काढल्यावर मग दही, दुधाचं दह्यातून तूप बाहेर येणार, अनेक गोष्टी आहेत ते करणं. आणि यशोदामाया सकाळी उठल्यापासून घरचे कामं सर्व करून आणि सर्व गोष्टी करता करता सुद्धा ते तिचं काम चालू होतं. आणि एक प्लस पॉईंट काय होता की यशोदामाई एवढं काम करताना सुद्धा माम अनुस्मरणम युद्धच, अर्जुना मला आठवण करत करत युद्ध कर. यशोदामाई सुद्धा काम करता करता कृष्ण स्मरण करायचे. आणि तुम्हाला आता विषय थोडासा वेगळा आहे की यशोदा मैया रवी घेऊन ज्यावेळेस मंथन करत होते त्यावेळी वैकुंठातली गोष्ट आहे, म्हणजे ही चिन्मय गोष्ट. चिन्मय म्हणजे काय, निर्जीव काहीच नाही त्या ठिकाणी, सगळं सजीव आहेत बरं का. यशोदा मैया आपल्या आपल्या डोक्यावर सुंदर गजरा लावली होती. आणि कानामध्ये कुंडल होते, हातामध्ये कंकण होते. आणि यशोदा मैया ज्यावेळेस मंथन करत होते तर खूप छान कृष्ण लीला स्मरण करत होते. आगासूर लीला असेल बका किंवा जे काय असेल पूतना वध वगैरे अशा काही गोष्टी स्मरण करत होते. ते स्मरण करताना सुंदर काय करत होते, ते गीत गात होते. वृंदावनचे लोक खूप सुंदर गीत गातात. ते गीत गाताना काय व्हायचं की
हातामधले जे कंकण होते किंवा जे बांगड्या होते ते सुंदर आवाज करायचे, टन टन असा आवाज करायचे करताल सारखं. किंवा कानातले कुंडल होते ना, टन टन असा आवाज करायचे. आणि हे सुंदर कीर्तन चालू होतं ना, त्या वेळी सुद्धा ते डोक्यावरचे फुलं विचार काय करू लागले, अरे यशोदा मैया म्हणजे अखिल विश्वाची आई आहे. आणि या जगात जर तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्हाला कधी कोण प्रश्न विचारले, सगळ्यात भाग्यशाली आई जर तर यशोदा मैया आहे. किंवा वृंदावन सगळ्यात स्पेशल व्यक्ती कोण असेल राधाराणी नंतर, जर कोणी असेल विचार करा, यशोदा मैया आहे. का पण यशोदाने जितकं कृष्णाला मिठी मारली, जेवढं प्रेम केली, जेवढं दूध पाजवलं, जेवढं म्हणजे अख्ख्या वृंदावनच्या लोकांनी सुद्धा एवढं कोण केलं असेल. कृष्णाला पाहण्याचा, एक सेकंद पाहण्यासाठी लोक तपस्या करायचे वृंदावनचे लोक. अशा कृष्णाला रोज काव घालायची, अशा कृष्णाला रोज आंघोळ घालायची, रोज कपडे घालायचे, रोज त्याला दूध पाजवायचे, म्हणजे इतकं प्रेम करायचे. एवढं मोठं भाग्य कोणाचं आहे का? यशोदा मैया कोणीच नाही बरं का. अशी यशोदा मैया हा मंथन करताना सुद्धा स्मरण करायची. ते फुलं काय विचार करतात, अरे बाबा या सृष्टीतली सगळ्यात श्रेष्ठ माता यशोदा मैया हिने आपल्या डोक्यावर घेतलं म्हणे. हं? नाही नाही, आपल्या डोक्यावर राहायचं नाही म्हणे. ते फुलं काय कोसळतात, खाली पडतायत आणि चरणामध्ये पडतात म्हणे. आमची जागा कुठे आहे म्हणे, यशोदा चरणामध्ये आहे. सांग तात्पर्य काय, कितकं स्पेशल चिन्मय गोष्टी म्हणतात ते. आणि दुसरी गोष्ट सांगतो बरं का, तुम्हाला खूप सिक्रेट गोष्ट आहे, मी कालच ऐकत होतो, परमपूज्य राधा गोविंद महाराज सांगत होते की ज्यावेळेस यशोदामाई मंथन करत होते ना, त्यावेळेस त्या चुलीवर दूध ठेवलं होतं. चुलीवर दूध ठेवलं होतं. ते दूध काय विचार करतोय, अरे आता यशोदामय्या मंथन थांबवलेले आहे आणि कृष्ण आलेला आहे, दूध पितो आईचं. आणि या ठिकाणी वर्णन मी ऐकलं की काल महाराज सांगत होते की कृष्ण 1 तास झालं दूध पितोय आणि यशोदामाई दूध पाजवतेला इतका आनंद वाटतोय की तास कसं निघून गेले कळत पण नव्हता. इतकं प्रेमान दूध पाजवते यशोदामाई. ते चुलीवर दूध काय विचार करतोय, सर्व दूध जर कृष्णाने पिऊन टाकलं, यशोदामाई दूध पिल्यावर आमचं काय जगण्याचा काही अर्थच नाही म्हणे. कसं जगायचं आपण, आपण आत्महत्या करूया. म्हणून ते दुधाने काय विचार केलं, पहिलं काय विचार केलं, अरे आम्हाला कृष्ण स्वीकार करणार नाही तर जगाचे कसं आला, म्हणून ते असं वर येऊ लागले बरं का. असं वर आलं ना, यशोदामाई लक्ष गेलं, ते असं म्हणतात की दूध आत्महत्या करत होता तो. दूध वर आलं तर यशोदामाईने पाहिलं की कृष्ण टाकून दिली आणि ते पळू लागले यशोदामाईया. तर दुधाने काय विचार केला, अरे आम्ही किती नालायक माणसं आहोत म्हणे, किती मूर्ख माणसं आपण आहोत. अरे आमच्या स्वार्थासाठी यशोदामाईया कृष्ण टाकून आली आमच्याकडे, आम्ही काय आत्महत्या करतो की आम्ही बाहेर येतोय म्हणून कृष्णाला टाकून आले यशोदामय्या, म्हणजे किती स्वार्थी आम्ही आहोत. त्यामुळे नाही नाही नाही, पटकन काय करायचं, काली म्हणजे यशोदामय्या दुधाला काली ठेवण्याच्या दूध गेलं का. दुधाला सुद्धा वाटलं की अरे मी किती स्वार्थी माणसं आहोत की भगवंताच्या लीलेमध्ये भगवंताला आस्वादन घेताना त्यांना त्रास होतोय आमच्याकडे. जर आम्ही वर आला नसतो तर यशोदामय्या बिचार कृष्णा टाकली नसते, दूध पाजवली असते. आम्ही आम्ही विचार केलं की अरे आम्ही जगायला कशाला पाहिजे, पण आम्ही विचारच नाही केलं. जरी दूध पिऊन कृष्ण प्रसन्न होत असेल तर आम्हाला काय मेलं तरी चालेल, किंवा आम्हाला पिलं नाही पिलं तर जमतं. नंतर दुधाला खूप पश्चाताप झाला बरं का ते दुधाला, की आम्ही किती म्हणजे चुकीचं काम केलं वर येऊन का, आमच्यामुळे यशोदा कृष्ण टाकून आली म्हणे. ते दूध खूप गिल्टी वाटत होते, दुधाला सुद्धा काय वाटत होतं, गिल्टी वाटत होतं बरं का. गिल्टी पश्चाताप वाटत होता दुधाला पण. म्हणजे किती ट्रान्सेंडल गोष्ट आहेत ना त्या गोष्टी, आपण आपण विचार पण करू शकत नाही. पण बघताना कळते गोष्टी, बाहेर जाऊन काय करणार तेव्हा. तर बाहेर काय स्पेक्युलेशन म्हणतील, ते स्पेक्युलेशन नाही, दिव्य गोष्टी आहेत, चिन्मय गोष्टी आहेत ते. आणि एक गोष्टी करता करता सर्व गोष्टी की तो कृष्ण ते माठ फोडला, तिकडे दूध पडला आणि त्या रूम मध्ये जाऊन सुद्धा तो माखन चोरी करतोय, माकडांना खाऊ घालतोय. खूप घरामध्ये कोणी माणसं पण नाहीत कामाला, सगळं घरामध्ये सगळं टाकून दिलं ते दुधाचं. दही पडलेलं आहे, लोणी पडलेलं आहे आणि पळून चाललाय तो. आणि यशोदामय्या म्हणजे घाबरली की कृष्ण जर कुठे लांब गेलं तर कसं होणार, म्हणजे पळते यशोदामय्या. आणि तुम्हाला माहिती आहे की नाही की लहान मुलं पळतात ना, खूप चपळ असतात लहान पोरं. लहान पोरं पकडणं लय आवडत होतं बरं का. भले लहान पोर असतात पण इतकं चपळ असतात ना, कधी कधी आम्ही आमच्या मंदिरात मुलांना इतका आगाऊपणा करतो, ते पकडायला जाताना आवडत नाही पोरं, एवढं आगाव असतात ते. खूप चपळ असतात ते मुलं, इतकं असं म्हणजे लहान लहान बोळीतून पळतात ना, त्यांना सापडणं खूप आवडत होतं. लहान पोरं पकडणं म्हणजे ते खूप चपळ असतात नाही का. आणि कृष्ण खूप चपळ होता. आणि यशोदा मैया बिचारी खूप लट्ट पण होती ना. आणि एवढी हेवी साडी, एवढे दागिने, विचार करा एखाद्या लग्नातली नवर बाई असेल, काय नवरी असेल, तिला पळा म्हणजे पळणार का ती तिला पळता येणार का इतकं हेवी कपडे घातल्यावर.
तसं यशोदा मैया बिचारी पळताच येईना, तरी हातात काठी घेतलेली आहे ती, आणि तरी पळते ते. आता साडीवर घेतली, कसं पळत काय माहित, पण पळते ते नक्की. आणि पळताना सुद्धा आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल, तर पळालं की बघा नंतर आल्यावर बघू म्हणतो आपण, किंवा सापडल्यानंतर बघू नंतर म्हणून सोडून देतो आपण. पण यशोदाबाई नाही सोडली. इतकं पक्की होती ना की सोडणारच नाही. आणि कृष्ण असा एक व्यक्ती होता ना, तो आता द्यायलाच तयार नव्हता. या घरातून त्या घरात. आता पूर्वी मोठमोठे घर असायचं बरं का. पूर्वीचे घर कसं असायचं, या घरात शिरलं की पलीकडे अजून रस्ता निघायचा, असं अनेक बोळाबोळातून तो पळायचा तो. आणि यशोदाबाई सुद्धा त्या बोळावर पळत 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 काय झालं, त्या कृष्णाला शेवटी पकडलं त्यांनी. मग पकडलं, तर पकडून आणल्यावर सुद्धा म्हणजे आपण काय करायचं, दोन चार कानाखाली मारलं असतं. पण यशोदाबाई असं केली का नाही, तिला परत घरी नेली. आणि परत घरी नेऊन सुद्धा स्पीकर बंद करा म्हणजे प्रभूजी क्लास देतात म्हणा. स्पीकर बंद करून कीर्तन कर. नाही नाही बाहेर जा, स्पीकर बंद कर म्हणून. तर सॉरी, तर हे सांगत होतं की कशाप्रमाणे ही लीला खूप दिव्य लीला आहे बरं का. मी पण सांगता येणार नाही मला एवढं सुंदर, पण माझा वेळ पण संपत आलेला आहे. 8:30 वाजून गेले, पूर्ण वाजले. तर एक आहे यशोदा मैयाचा प्रयत्न आणि बळीची कृपा. तर आपण सुद्धा आता 2 मिनिटं संपवतो की आपण सुद्धा या कार्तिक महिन्यामध्ये खूप प्रयत्न करूया, खूप हार्डवर्क करूया, खूप चांगली साधना करूया, जेणेकरून काय होणार की आपण नक्कीच त्या प्रयत्नामध्ये, आपल्या प्रयत्नामध्ये राधाची कृपा प्राप्त होईल. आणि नक्कीच आपण काय होणार, आपली कृष्णभावनेत प्रगती होणार. कारण बघा, आपण जर प्रयत्नच नाही केली तर भगवंत कसं प्रसन्न कधी नाही होणार. किंवा आपण जर प्रयत्न नाही केले तर राधाने कधी प्रसन्न होणारच नाही. तर प्रयत्न करा आपल्या क्षमतेप्रमाणे. क्षमता पण असं माहिती आहे ना की हनुमानजी डोंगर उचलायचे आणि कार होता तेवढं वाळ आणायची. दोघांना सुद्धा बहुत तेवढेच कृपा केली नाही का. अशा प्रमाणे तर आता माझ्याकडे 15 मिनिटं शिल्लक आहेत. काही अनाउन्समेंट पण आहेत त्यासोबत, आणि काही प्रश्न उत्तर पण घेऊ शकतो, 1-2 प्रश्न. किंवा काही भक्ताचे काही प्रश्न पण आहेत, किंवा काही अनाउन्समेंट पण आहेत. बरोबर 9:45 ठीक आहे, अजून तसं आहे, अजून 20 मिनिटं आहेत. बोलायला खूप गोष्टी मी अजून बोलू शकतो म्हणा, पण तुम्हाला काय जिज्ञासा, काय प्रश्न, किंवा तुम्हाला काय आवडलं, तुमच्या काय मनातल्या गोष्टी, तुम्ही काय असं काही गोष्टी डिस्कशन करू शकतो. तर अंतरी काय अनाउन्समेंट असेल, अनाउन्समेंट करू शकतो, नंतर क्वेश्चन आन्सर घेऊ आपण, किंवा काय आणि काही गोष्टी सांगायच्या असेल तर काय, प्रमोशन किंवा आपल्या अपडेट्स, काय काय गोष्टी आहेत. ओके. यस प्रोजी. श्रीनाथ गोविंद प्रोनी ओके. हँड रेज केलंय. त्यांना काही प्रश्न असेल तर त्यांना ते अनम्यूट केलंय त्यांना, ते बोलू शकता. हे कृष्णा दंड प्रणव. हा धन्यवाद, बोला ना. आज 5 नवीन जण जॉईन झालेले आहेत. त्यामध्ये बीडच्या काही माताजी आहेत, भक्तिशास्त्रीच्या उत्तम भक्ती माताजी, दीपाली सानप माताजी व जुहू ओके. मुंबई. पण मी काही भक्तांना सांगितलं आहे, दारुणीची माताजी व माझा मित्र आहे तोष मिटकरी व राहुल जे आहेत ओके. आवाज लातूरचे, आवाज क्लिअर असे येत नाही पाच असं. नवीन जण. आवाज एवढं स्पष्ट येत नाही, रेंजचा प्रॉब्लेम असेल पाच बहुतेक. जण. ओके ओके. तर श्रीनाथ गोविंदजींनी गोविंद प्रभूंनी 5 लोकांना आज क्लासमध्ये प्रेरणा दिली, 5 लोकांनी जॉईन केलं. खूप खूप धन्यवाद. असंच करायचं आपल्याला, खूप लोकांना आणायचे आपल्याला या या झूम. त्यांच्यासाठी हरिबोल म्हणू शकतो. हा, तर 5 लोकांसाठी खूप खूप धन्यवाद. तर नक्कीच सर्वांनी असा प्रयत्न करा, इतर लोकांना सुद्धा कृष्ण भावनेत आणण्याचा प्रयत्न करा. तर तर नक्कीच आपण काय करू शकतो या महिन्यामध्ये, कार्तिक महिन्यामध्ये प्रयत्न करा, रोज मंगलारती करण्याची, चांगली साधना करण्याची, तपस्या करण्याची. आणि सर्व गोष्टीमध्ये राधाराणीची कृपा झाल्याशिवाय काही करू शकत नाही. राधांची कृपा कधी होऊ शकते ते पण लक्षात राहू दे बरं का. आता राधाराणीची कृपा असं सहज होत नाही बरं का. की राधाराणीला प्रसन्न करायला आपल्याला चैतन्य महाप्रभू आहेत, नित्यानंद प्रभू आहेत, किंवा आपले गुरु परंपरा, आपले गुरु महाराज आहेत, आणि आपल्या गुरु महाराजांच्या नंतर आपले वैष्णव आहेत, आपले काही अधिकारी आहेत, किंवा आपले जे काउन्सिलर असतील, किंवा आपले शिक्षागुरु असतील, किंवा वरिष्ठ असतील, यांच्या माध्यमाने कृपा प्राप्त होते. कृपा म्हणजे काय, डायरेक्ट असं राधाने तुम्हाला आशीर्वाद दिला आणि तुम्हाला डोक्यात बरोबर आला असं नाही. कृपा म्हणजे एक परंपरा आहे. एक तुम्हाला खरं सांगेन की एक आपल्या परंपरात खूप मोठे एक आचार्य होऊन गेले, त्याचं नाव मला लक्षात नसेल, किंवा ते आचार्य समाधी जप करता करता समाधी अवस्थेत गेले. आणि त्यांनी पाहिलं की गोलोक वृंदावनमध्ये श्रीमती राधाराणी जलक्रीडा करताना राधाराणीच्या पायातलं एक पैंजण हरवलेलं आहे.
आणि ते पैंजण सर्व लोक शोधू लागले पाण्यामध्ये. ते जे भक्त आहेत त्या जप करता करता ते लीलेत प्रवेश केले आणि ते पण शोधू लागले पैंजण पाण्यामध्ये. ते गोपी शोधू लागले, ते पण शोधू लागले. आणि 3 दिवस झाले समाधीमध्ये होते. लोकांना वाटलं काय झालं काय झालं, हे प्राण तर नाही सोडलं, पण श्वास चालू होता पण समाधीत होते. त्यावेळी त्यांचा एक शिष्य होता, तो सुद्धा इतकं पॉवरफुल होता, त्यांनी पण समाधी अवस्थेत गेले. आमचे गुरु महाराज कुठे गेले जाऊन पाहिलं त्यांनी, तर गोलोक वृंदावनमध्ये एका नदीमध्ये जलक्रीडा करताना राधाने पैंजण हरवलेलं आहे. सगळे लोक शोधू लागले. म्हणजे गुरु महाराज पण शोधू लागले, तर गुरुनं मदत करायला ते पण शोधू लागले, तर त्या शिष्याला भेटलं पैंजण. त्या शिष्याने काय केलं, ती पैंजण आपल्या गुरु महाराजांना दिली. गुरु महाराज पैंजण मला भेटलं. गुरु महाराज काय केलेलं आहे, गोपीकडे दिले. गोपीने काय केलेलं आहे, ललिताकडे दिली. ललिता विशाखाला दिली, विशाखा राधाने दिली. राधाने विचारली कोणाला भेटला ही पैंजण. ललिता म्हणली विशाखाला. विशाखा म्हणली यांना. यांना शेवट त्या भक्ताकडे गेलं आणि त्या भक्ताला कृपा केली राधाराणी. तसं आपण सुद्धा कृपा म्हणजे, कृपा शक्ती म्हणजे डायरेक्ट मिळत नसते, ते परंपरे माध्यमाने मिळते. वैष्णवांच्या सेवेने, वैष्णवांच्या आज्ञा पालन केल्याने किंवा गुरु महाराजांच्या आज्ञा पालन केल्याने, वैष्णव सेवा केल्यामुळे ती कृपा मिळते. कृपा म्हणजे असं काही स्पेशल गिफ्ट नसतं वरून पडतं की लगेच मिळतं आपल्याला. कृपा म्हणजे वैष्णवांची सेवा, वैष्णवांची कृपा, आशीर्वाद, किंवा एखादा वैष्णव तुमच्याशी गोड बोलतो ना, गोड म्हणजे तुम्हाला एक सन्मान देतो. एखादा वैष्णव तुमच्या प्रसन्न आहे, हेच कृपा. कृपाचे लक्षण म्हणजे काय, की एखादा गुरु महाराज असतील, वैष्णव असतील, भगवंत असतील, त्याची सेवा करून तुम्हाला आनंद मिळाला की त्याला ब्लेसिंग म्हणतात, त्याला आशीर्वाद म्हणतात, त्याला कृपा म्हणतात. अशाप्रमाणे सर्वांनी नक्कीच या कार्तिक महिन्यामध्ये सर्वांनी कृपा प्राप्त करा श्रीमती राधाराणीची. ते सुद्धा वैष्णवांच्या माध्यमाने, गुरु महाराजांच्या माध्यमाने आणि भवन सेवेच्या माध्यमाने, नाही का. कोणाला काही क्वेश्चन आहे का, किंवा कोणाला कॉमेंट्स आहेत का, किंवा आपल्याकडे आहेत अजून 10 मिनिटं आहेत. ओके, काय प्रश्न, कोणाला काही कॉमेंट्स काही असेल तर विचारा, कोणाचे काही किंवा काय प्रश्न असेल अनाउन्समेंट असेल तर विचारा हँड तर. रेज करू शकता. हँड रेज केलं तरी अनम्यूट केलं जाईल. माहित नाही 50-55 लोक आहेत, कोणाला प्रश्न पडलाच नाही काही तर मग विचारू मी शकता बोललो प्रश्न काय. त्या 5 जणांसाठी हम्म. आपण 3 वेळेस हरी बोल म्हणू शकतो. हो म्हणलंय ऑलरेडी, तुमचा आवाज येत नव्हता ना त्यावेळेस म्हणलं आम्ही. तर ठीक आणखी आहे. काय प्रश्न असेल तर विचारू शकता दुसरे कोणी, किंवा अं, अंतर्यामी एकदा आपलं याच्याविषयी पण थोडस माहिती सांगू शकतो. यूट्यूब, झूम, आपलं मीडिया काय काय आहेत, किंवा या ठिकाणी मला वाटतं आपण आहे वाटतं, सर्वेश पण असेल, किंवा आपलं मीडिया विषयी पण थोडं सांगू शकतो, झूम विषयी पण सांगू शकतो. अजून काय काय अपडेट्स आपल्याकडे इस्कॉन बीडच्या अंतर्गत काय काय कार्य चालू आहे त्याबद्दल थोडंसं 5 मिनिट सांगूया, जेणेकरून मीच बोलत राहिले कंटाळ येईल, त्यामुळे सगळ्यांना थोडं इन्व्हॉल्व करायची इच्छा माझी. काय हरे कृष्ण. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जसं श्रीनाथ गोविंद प्रो सांगत होते 5 भक्त नवीन आलेत, तसं अजून पण इस्कॉन पुण्यावरनं पण 3-4 जण भक्त नवीन जॉईन झालेत. तर तसेच जे 5 भक्त बीडचे आहेत आणि बाकीचे पण पुण्यातून बाहेरच्या गावातून जे नवीन भक्त आलेत, त्या भक्तांचा आम्ही इस्कॉन आय बीड तर्फे सर्वांचं स्वागत करतो. 3 वेळा मोठ्याने हरी बोल म्हणून, हरी बोल हरी बोल हरी बोल. तर सर्व भक्तांना, जुने नवीन सर्व भक्तांना सांगण्यात येते की आता हे जे आपलं सेशन होणार आहे, प्रत्येक सेशन आपल्या इस्कॉन युथ फोरम बीड या युट्यूब चॅनलवर हे सर्व सेशन आपण पुन्हा ऐकू शकतो. जे नवीन भक्त आहेत त्यांच्यासाठी अजून एक संधी म्हणजे जे जुने झालेले लेक्चर आहेत, जसं की रामकथा आहे आणि हरिनामाचं महत्व आहे, याचं प्लेलिस्ट पण आम्ही युट्यूबवर बनवलेलं आहे. ते सर्व गोष्टी तुम्हाला इस्कॉन युथ फोरम बीड या चॅनलवर युट्यूबमध्ये पण भेटून जात आहेत. तर हे सर्व गोष्टी तुमच्यासाठीच आहेत. तर सर्व भक्त ह्या सर्व गोष्टींचा फायदा करून घ्यावा. आणि जे पुढचे अनाउन्समेंट असतील ते श्रीमान मधुर गोर प्रो करतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रबोधन प्रणाम. तर माझा एक प्रश्न असा होता, गुरु महाराजांचा एक कोट आहे, त्या कोट मध्ये महाराज म्हणतात, स्वतः भक्त आणि इतरांनाही भक्त बनण्यास प्रयत्नशील झाल्याने भगवंत अधिक प्रसन्न होतात. हा गुरु महाराजांचा कोट आहे. तर माझा प्रश्न असा होता की
आपण भक्त स्वतः आणि इतरांना भक्त बनण्यासाठी काय काय प्रयत्न करू शकतो यासाठी थोडं आपण स्पष्टीकरण द्यावं. स्वतः भक्त बनायचं, इतर लोकांना भक्त बनवायचं पण आहे. बरोबर ना? तर हेच एक अपॉर्च्युनिटी आहे की कार्तिक महिन्यामध्ये आपण लोकांना मंगलारतीला बोलवणं, त्यांना दीपदान करायला लावणं, हा सुद्धा आपल्या भक्ती सुद्धा प्रगती होणार आणि नवीन लोकांच्या सुद्धा जीवनामध्ये प्रगती नक्कीच होणार. किंवा त्यांना जप करणे सांगणं. जसं मी तुम्हाला म्हणतो 16 वेळा जप करा, तुम्हाला सांगण्याच्या आधी मला पण करावं लागेल ना. म्हणून म्हणले गुरु महाराज म्हणतात की प्रचार करणं जिवंतपणाचं लक्षण आहे. तुम्ही ज्याला प्रवचन देताय, म्हणजे आता मी तुम्हाला एवढं सांगितलं, सकाळी उठा, जप करा, ते करा, साधना करा, जर मीच नाही केलं, सगळ्या गोष्टी सांगून काय व्यर्थच आहे ना. जरी यातले एखादा मुलगा मला पाहिला आणि मी सकाळी झोपलेला आहे आणि किती मोठं प्रवचन दिलं बघा, हा, की 4ला उठा, हे करा, ते करा, मग ते मूर्खपण आहे ना. म्हणजे म्हणजे आचरण करत असं सांगून काय फायदा. तसं आपण जे बोलतो ना, तर आचरण करतो आपण. त्यामुळे प्रचार करणं सुद्धा एक आचरण करण्यासाठी प्रेरणा मिळते आपल्याला. तर एक कार्तिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना दीपदानसाठी प्रेरणा द्या, किंवा लोकांना ते महात्म्य पाठवा, किंवा स्टेटस ठेवा, किंवा त्यांना फोटो पाठवा, कार्तिक महात्म्य थोडं सांगा, लोकांना कळेल. हा सुद्धा प्रचाराचे खूप माध्यम आहेत बरं का. स्वतः भक्ती करणं आणि त्या लोकांना भक्तीमध्ये लावणं खूप मोठे प्रोसेस पण आहे, खूप माध्यम पण आहेत. कोणी मीडियाच्या माध्यमाने, कोणी फोनवर सांगतात, कोणी समक्ष भेटून सांगतात, कोणी वेगवेगळ्या प्रकारे पुस्तकं देऊन सांगतात, कोणी दीपदानला बोलवतात. अशा अनेक गोष्टी करता करता, कीर्तन करून, असं अनेक गोष्टी आहेत. या माध्यमाने आपण काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो, म्हणजे एकमेकाला कनेक्ट करू शकतो. तर हेच आहे, गुरु महाराज म्हणतात की स्वतः तुम्ही भक्त बना, इतर लोकांना भक्त बनवा. कधी बनवू शकतो भक्तच दुसऱ्याला भक्त बनवू शकतो म्हणा. तर आपण भक्त कधी बनणार, ज्यावेळी आपण भक्तांचा भक्त बनू, नाही का. डायरेक्ट कृष्ण भक्त नाही, दासाचा दास बनू शकतो, त्याच वेळी आपण काय होऊ शकतो, भक्त बनू शकतो. तर या महिन्यामध्ये माहिती नाही की मला थोडा वेळेचा अभाव असल्यामुळे थोडं जप 16च माळा झाले माझे. पण नक्की या महिन्यामध्ये 21 माळा, 24 माळा करण्याचा प्रयत्न करा. काय होतं की थोडा शेड्यूल चुकडले, सगळ्या गोष्टी बिघडतात. तर माझा पण प्रयत्न राहते पहाटे लवकर उठून एक्स्ट्रा माळा करण्याचा. पण कधी कधी सेवाचा अभाव असल्यामुळे ते गोष्टी अडचणी येतात. पण नक्कीच आपण काय करू की जास्तीत जास्त माळा, स्कोअरमध्ये सुद्धा जास्त माळा किंवा रिडिंग, या महिन्यात हिअरिंग, थोडं लोकांना सांगणं, हे गोष्टी थोडं उत्साहाने आपली ड्युटी करत करत थोडं उत्साह पण दाखवा. खूप उत्साहाने साधना पण करा. तर नक्कीच आपली प्रगती नक्कीच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय, या ठिकाणी 51 लोक आहेत, त्या सर्वांना 56 लोक आहेत आज. या लोकांना सांगण्यात खूप आनंद वाटते की हे जे झूम जे गोष्ट आहे, झूम लिंक आहे, हे जे चालवणारे जे भक्त आहेत, ते खूप प्रयत्न करत आहेत, खूप कष्ट करतात बरं का. त्यांनी म्हणजे तुम्हाला पुढच्या गुरुवारी शुक्रवारी क्लास कोण देणार, त्यासाठी मीटिंग होतो, त्या पोस्टर बनवलं जातं, त्यावर चिंतन, अनेक गोष्टी चालू असतात. म्हणजे एखादा कार्य करायला एका व्यक्तिगतपासून नाही, मध्ये मध्ये तर एकदम 10-12 लोक यायचे. त्यामुळे मी इतकं, म्हणजे मला असं वाटलं की बंदच करू. पण अंतर्यामी चैतन्य प्रभू, मधुर गौर प्रभू, बाकीचे भक्तांनी खूप म्हणले प्रभूजी नाही, आम्ही खूप प्रयत्न करू. तर हेच एक आहे, एक प्रयत्नाचा फळ म्हणजे आज 55-60 लोक आपल्या क्लासमध्ये आहेत. म्हणजे सर्वांनी मिळून प्रयत्न करत आहात. तर माझी इच्छा आहे की प्रयत्न कंटिन्यू व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला अजून प्रगती होईल. हा एक निवडीचा प्रश्न आहे. अनादिराम प्रभू, अनादिराम प्रभू आहेत का? अनादिराम दास, ओके. अनादिराम प्रभू तुम्हाला काय प्रश्न आहे का? अनम्यूट केलेलं आहे. ओके. हा, हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. खूप छान क्लास झाला. आणि विशेष म्हणजे तुम्ही जी कथा सांगितली राधाराणीची, ते पैंजनाची, खूपच छान होते. खूपच धन्यवाद प्रभूजी. एक प्रश्न आहे माझा. प्रश्न एक सर्वसामान्य आहे. तर प्रश्न असा आहे की भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये आहेत, तर मग हम्म, अज्ञान एवढं बलवान का? हम्म. ईश्वरा सर्वभूतानी हृदय तिष्ठन्ति अर्जुन, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी राहतो. मत्ता स्मृतीर ज्ञानम अपोहनम च, मी त्याला आठवण पण करून देतो, त्याला विसरून मी देतो. म्हणजे भगवंत एवढं पॉवरफुल आहे, तरी पण अज्ञान इतकं पॉवरफुल का? ज्यावेळी भगवंत प्रयत्न करतात आपल्याला समजून सांगण्याचा, पण तुमची तीव्र इच्छा इतकं पॉवरफुल आहे अज्ञान, की त्या भगवंत इच्छाला सुद्धा ते करते. कारण का, भगवंतानी 99% पैकी 1% तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. ज्याप्रमाणे वडिलांनी प्रत्येक मुलाला ₹100 दिलेला आहे, मुलांना तुम्हाला काय खर्च करायचं ते करा.
मग कोणी चॉकलेट खरेदी केलं, कोणी काय केलं, कोणी काय केलं, कोणी काय केलं, असं भगवंताने थोडं अल्पशा आपलं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि भगवंत सुद्धा म्हणतो भक्ती कर, पण ते जीवाची इतकी स्ट्रॉंग इच्छा आहे की नाही मला झोपायचं आहे, मग ते भगवंत म्हणतो, ठीक आहे तू झोपून जा. इव्हन आपण कधी एखादा चोर असेल, तो चोरी करायला जातो, पण हृदयातून भगवंत जर सांगा "अरे, चोरी करणं चांगली गोष्ट नाही", पण ते एवढं तीव्र इच्छा आहे, अज्ञान इतकं पॉवरफुल आहे की त्याला तो करायला बाध्य होतो, त्याला भगवंत सुद्धा काय करू शकत नाही. म्हणजे कधी कधी तुमच्या अल्पशा स्वतंत्रामध्ये सुद्धा भगवंत इंटरफेअर करत नाहीत. थोडं स्वातंत्र्य दिलंय भगवंतानी, त्यामध्ये तुम्ही चांगलं करा वाईट करा, ते भगवंत त्यामध्ये साक्षी आहेत फक्त. त्यामध्ये भगवंत सुद्धा तुम्हाला चुकीच्या वैष्णवाच्या माध्यमाने सांगतात किंवा गुरुच्या माध्यमाने, वैष्णवाच्या माध्यमाने परत सांगतात तुम्हाला बाबा तू चुकीचं करतोय म्हणून. त्यामुळे अज्ञान पॉवरफुल आहे. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजल शलाकया चक्षुर उन्मलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. ज्यावेळी गुरूंना शरण जावो, वैष्णवाला शरण जावो, त्यावेळी काय होणार, ती अज्ञानाला मात होऊन तुम्ही ज्ञानी बनणार किंवा भगवंताची कृपा प्राप्त होणार. ओके, 2 मिनिटं. तर कृपा प्राप्त होणार. तर अशाप्रमाणे तर प्रभूजीचे प्रश्न आहे, तर ते प्रश्नाचं उत्तर यायचं आहे की आपण जसं स्ट्रॉंग भक्ती करणार, गुरूंची वैष्णव कृपा होणार, त्यावेळी पॉवरफुल अज्ञान सुद्धा नष्ट होणार, तर ज्ञानी बनणार आणि तो भगवंत भक्तीमध्ये प्रगती करणार. ओके. अनादिराम प्रभू, अनादिराम प्रभू. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, खूपच छान. ओके, चालेल. ओके, वेळ पण झालेला आहे. आणि काय 2-4 मिनिट राहिले, पण जास्त वेळ घेणं पण चांगली गोष्ट नाही, कारण का पॉलिसी आहे की 40 मिनिटाचा क्लास, 5 मिनिट प्रश्न उत्तर. तर पुढचा क्लास पण खूप छान असणार, प्रत्येक क्लास मिस करू नका. आणि प्रत्येक शुक्रवारी क्लास असेल, तर आम्ही तुम्हाला अपडेट्स करू. आणि सर्वांनी इतर लोकांना पण सांगा. आता या ठिकाणी 55 लोक आहेत, तर 55 लोकांनी जर एक एक लोकांना जर आणलं तर पुढच्या वेळेस 100 लोक आरामाने होऊ शकतात. तर अशा प्रमाणे सगळ्यांनी प्रयत्न करा, स्टेटस ठेवा, इतर लोकांना सांगा, प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला एक संघ भेटेल, त्या संघामध्ये चांगली भक्ती करण्यासाठी वैष्णवाची कृपा प्राप्त होईल. आणि जर असं कंटिन्यू राहिलं आपली स्ट्रेंथ, तर भविष्यात नक्कीच गुरु महाराजांना, मोठे मोठे वैष्णवांना सुद्धा बोलवायचं, म्हणजे खूप प्लॅनिंग आमच्याकडे आहेत, अनेक प्लॅनिंग. फक्त तुमची उपस्थिती खूप महत्वाचं आहे. आणि ती उपस्थिती भलेही तुम्ही लाईव्ह म्हणजे व्हिडिओ ऑफ ठेवलं तरी काय अडचण नाही. तर तुम्ही नक्की सर्वांनी जॉईन करा. ठीक आहे. अंतर्यामी आपण येस. शेवटचं काय. हरे कृष्णा. तर प्रभूजी आता जे बोललेत ते पॉइंट खूप छान आहे. प्रभूजी बोलतात की 55 लोक आहेत, प्रत्येकाने एक एक जणांना बोलवून जरी आलं तरी 100 होतात. तसंच 7-8 जण कोऑर्डिनेट करून 55 जणांना एका झूम सेशन मध्ये आणू शकतो. तर 55 लोक मिळाल्यावर किती जण होऊ शकतात? तर जसं 7-8 लोक कोऑर्डिनेट केल्यावर 55 झाले, तसंच तुम्ही पण स्वतःहून जबाबदारी घेऊन प्रत्येकांना बोलवण्याचा प्रयत्न करा. हे आपलं आध्यात्मिक कार्य आहे. तुम्हाला फिजिकल जाण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा खर्च लागेल, तिकडे गेल्यावर पुन्हा काय तर करा, म्हणजे वेळ, हे सर्व गोष्टी होतात. पण हे आपलं व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन असल्यामुळे काय नाही, फक्त आपल्याला वेळ द्यायचा आहे. त्यासाठी सर्व भक्तांनी प्रयत्न केलं तर सेशनचे जे काउंट असेल ते वाढेल. त्या सेशनचा काउंट वाढून काही म्हणजे धनाचं काही अपेक्षा नाही. प्रत्येकांना फक्त जसं इंग्लिशमध्ये सांगितलं गेलं की स्ट्रेस इन द स्ट्रेसफुल लाईफ देर इज पीसफुल प्लॅटफॉर्म, म्हणजे पूर्ण संकटमय जीवनामध्ये एक शांतिमय वातावरण, एक शांतिमय ठिकाण. तसं हे आपलं सेशन आहे. याच्या पाठीमागे कुठलाही उद्देश नाही. एकच उद्देश आहे की प्रत्येक जण हरिनाम घ्यावा, हरिनामाचा महत्व समजून घ्यावा. तसंच प्रत्येक भक्त जे आहेत या सेशन मध्ये आपल्याकडून कमीत कमी 1-2 जणांना तरी सांगा, किमान. नाहीतर आपण स्टेटस पण ठेवू शकता. आपण बाकीच्या सर्व गोष्टी स्टेटस ठेवतो, पण असल्या गोष्टी स्टेटस ठेवायला पाहिजे, जी आध्यात्मिक